नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 30 वरील षष्ठः पाठः युग्ममाला यातले सगळे श्लोक म्हणूया. यातले श्लोक कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतरासाठी आहेत. तर आपण एक एक श्लोक म्हणूया. पहिला श्लोक बघा. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षणच्छेदनतापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. पहिला झाला. दुसरा म्हणूया. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते. तिसरा म्हणूया. यदा किंचिज्ञोऽहं द्विपैव मदान्धः समभवम् तदा सर्वोज्ञस्मित्य भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचित् किंचित् बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वरैव मदो मे व्यपगतः. चौथा म्हणूया. तावद्भयाद्धिभेतव्यं यावद्भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितम्. पाचवा म्हणूया. उत्तमो नातिवक्ता स्याद् अधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. तर शेवटचा सहावा म्हणूया. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्. तर अशा प्रकारे आज आपण युग्ममालेतले सगळे श्लोक म्हटलेले आहेत. युग्ममालेतले श्लोक पाठ तर करायचेच आहेत, पण ते न बघता लिहून बघण्याचा सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे, जेणेकरून श्लोक पूर्ण आणि शुद्ध लिहा असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण ते व्यवस्थित शुद्ध लिहू शकतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.